आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जिथं औरंगाबाद आहे तिथं एक पंडित फेमस झालेला आहे एका महान व्यक्तीची विटंबना करून. तर जय हिंद मित्रांनो, मी आहे प्रोफेसर माज मंगलवेडे. तर त्यांनी विटंबना करून असं दाखवलं गेलेलं आहे की एक पर्टिक्युलर धर्म हे वाईट आहे. तर मी त्याला सांगतो की तू जा आणि गुगलवर सर्च कर की ह्या पृथ्वी तलावाच्या जगातला या पूर्ण मानवतेचा सर्वात महान माणूस कोण, आणि नाव कोणाचं येते ते सर्च करून मला कमेंटमध्ये पाठवा. तर त्याला कळेल की हा पृथ्वी तलावरचा सर्वात महान माणूस कोण आहे. ते माणूस हे एका असणारा एक छाटछूट पंडित येऊन त्यांची विटंबना करतो. आणि हे आतापासून नाही आहे, ज्यावेळी प्रॉफिट मोहम्मद जन्मले त्यांच्यापासून हा सवय आहे की प्रत्येक जण यायचं त्यांच्या काय बद्दल वाईट बोलायचं. पण तुम्ही किती पण वाईट बोला, जे खरं आहे ते खरीवर येणारच. आणि दुसरी गोष्ट ते म्हणले की एका 6 वर्षाच्या मुलगी बरोबर लग्न करणे बरोबर आहे काय. अरे तुला माहित आहे काय की 30-40 वर्षापूर्वी आपल्या भारतात काय अवस्था होती, बालविवाह पद्धती होती. माहित आहे ह्याला? नाही माहित असणार, कारण की हा व्यक्ती लय म्हणजे अश्मयुगी काळापासून असलेला विचारवंताचा हा व्यक्ती आहे. स्वतःचा धर्म चांगल्या म्हणण्यासाठी दुसऱ्याचा धर्म डाऊन दाखवणे हे काय गोष्ट बरोबर नाही, हे लक्षात ठेव. कारण की प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ह्या पृथ्वी तलावरचे सर्वात महान माणूस आहेत. जाऊन गुगलवर तुम्ही सर्च करा. हे मी म्हणत नाही, पूर्ण जग म्हणतो. आणि जे काही उचललेलं आहे की 6 वर्षे, अरे लग्न झालं असेल 6 वर्षामध्ये, पण मी माझ्या नॉलेजमध्ये ज्यावेळी मी वाचलो, ज्यावेळी मी विचारवंतांना विचारलो, त्यांनी सांगितले की एखादी मुलगी मोठी होते, काय असेल तर त्याचा मॅच्युरेशन पिरियड असतो, त्यानंतर त्याला पिरियड यायला सुरू होतात, त्यानंतर मुलगी मोठी होते. हे सायन्स शिकलं असेल तर त्या पंडिताला माहित असेल. त्यावेळी त्यांची विदाई रुखसती घरातून झालेली आहे, हे तुम्हाला सांगणार नाही. आणि हे म्हणतो की स्त्रीवर त्या धर्मामध्ये अत्याचार करतात. अरे ज्यावेळी प्रॉफिट मोहम्मद जन्मलेले ह्या पृथ्वी तलावर, ते काळ कसं होता माहित आहे काय? ज्यावेळी मुलगी जन्माला यायची त्यावेळी जिवंत असलेली मुलगी खड्डा खोदून जमीनमध्ये पुरायचं. का पुरायचं? कारण की माझ्या घरी मुलगी जन्माला आल्या आणि माझी पूर्ण इज्जत गेली ह्या समाजामध्ये. असली लोकांची विचारवंत होती, विचारसारणी त्या लोकांची होती, ह्या पंडितासारखी, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी त्यांनी लोकांना सांगितले, समजवले की स्त्रीवर अत्याचार करणं हे सर्वात मोठा पाप आहे, त्यावेळी लोकांनी ऍक्सेप्ट केले. वाचा, हिस्ट्री वाचा आणि बघा आणि ओपन माइंडेड व्हा. आणि जे काही हे विटंबना करतो, दुसऱ्या धर्मावर बोलतो, अशा लोकांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. कारण की भारत हा एकता आणि अखंडतेचा देश आहे. कुठला धर्म, कुठला बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. आणि हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. जय हिंद.